मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते भैयासाहेब तिळके यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमासाठी एका गळाला लागलेल्या पार्सल उमेदवाराने लाखोंची उधळपट्टी केली आहे। या कार्यक्रमात त्याने जेवणाची सोय पण केली होती, परंतु जेवणासाठी पुरता गोंधळ उडाल्याने दुपारपासून आलेल्या काही लोकांना संध्याकाळी उपाशीपोटीच घरी परत जावे लागले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे। या गोंधळामुळे उपस्थितात या हरकजलेल्या उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। स्वतःला राज्यस्तरावरचा नेता समजत असलेल्या एका पार्सल उमेदवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, मात्र नियोजनात अभाव असल्यामुळे अनेक लोकांची जेवणाची गैरसोय झाली, तर अनेकांना काहीच न मिळाल्याने प्रचंड नाराजी दिसून आली। यापूर्वीही अशाच प्रकारचा वाढदिवस एका उमेदवाराने साजरा केला होता, त्यावेळी केवळ 7,000 मतांवर त्याला समाधान मानावे लागले होते। यावेळी अनेक स्थानिक दिग्गज उमेदवारांसाठी दावेदार आहेत, अशावेळी पार्सल उमेदवार नको अशाही भावना कार्यक्रमस्थळी नागरिकांनी व्यक्त केल्या। या पार्सल उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळणारच याची खबरदारीही स्थानिक पातळीवर घेतल्या जात असल्याची माहिती आहे। चुकून उमेदवारी मिळालीच तर मतदारांना हा पार्सल उमेदवार चालणार नाही। आतापासूनच या पक्षात कुरघोडीचे राजकारण समोर येत असल्याने खरे दावेदार मागे पडल्याचाही चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे। एका लीडरने 10 लाख खर्च करता या लोकांसाठी करा ना। पार्सल उमेदवाराने कार्यक्रमाचे आयोजन केल्याने मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी या कार्यक्रमाकडे अक्षरशः पाठ फिरवली। यावेळी अशा पार्सल लोकांना उमेदवारी देऊ नये अशी मागणीही एक गट पक्ष प्रमुखांकडे करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।